जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आला एकदम जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती. तर आजचा व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे, कारण तो आपण बीटसिंग इफेक्टवरती बनवलेला आहे. आणि हा जो व्हिडिओ तो आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे. भावांनो, आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल. तर आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून शिकवत असतो. तर आपला जराही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघून घेऊ. शायद कभी न कह सकूं मैं तुमको, कहे बिना समझ लो तुम शायद, जो तू मेरा हमदर्द है, जो तू मेरा हमदर्द है। ओके, तर चला भाऊ तुम्ही अलर्ट मोशनमध्ये आपला बिटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे. आणि बिटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर तो जो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला काही अशा प्रकारे दिसून जाईल. तर याच्यामध्ये मी तुम्हाला काही लेयर्स टोटल तुम्हाला इथे सगळं जे आपलं लिरिक्स आहे ते सगळं तुम्हाला मी इथे ॲड करून दिलेलं आहे. सोबतच तुम्हाला रीडबिट ॲड करून दिलेले आहेत. आणि ह्या जे लिरिक्सला आपण फॉन्ट आपण यूज केलेला आहे तो सुद्धा तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेला आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, सुरुवातीला आपला जो फॉन्ट आहे तो अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे. जर का तुम्हाला माहीत नसेल की अलर्ट मोशनमध्ये फॉन्ट कशा प्रकारे इम्पोर्ट करायचा, तर त्यासुद्धा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे आणि अलर्ट मोशनमध्ये आपला जो फॉन्ट आहे तो इम्पोर्ट करायचा आहे. तुम्ही इथे दुसरा फॉन्टसुद्धा यूज करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे काय आपलं मटेरियल डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपला बिटमार्क डाउनलोड केल्यानंतर तो जो बिटमार्क आहे तो तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर त्याच्यानंतर काय करायचं, व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जायचं आहे. विवलवरती जाऊन आपले जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला इथे ॲड करायचं आहे. ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर हे आपण काय करायचं, थोडंसं समोर प्रेस करायचं आहे आणि हे ऑडिओ सॉन्ग आपण खाली खेचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर आपल्याला इथून डिलीट करायची आहे. आणि लेअर डिलीट केल्यानंतर आपण एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तो आपण इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि सिलेक्ट केल्यानंतर आपली जी पहिली इमेज आहे, जी कोणती तुम्हाला पहिल्यांदा इमेज ॲड करायची आहे ते ॲड करून घ्यायची आहे. इमेज ॲड केल्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर थ्री डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे. आणि ही इमेज आपल्याला बरोबर कुठपर्यंत खेचून घ्यायची आहे, तर बरोबर आपण 14.26 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे, जिथे आपलं लिरिक्स संपतं आहे आणि तिथपर्यंत ही इमेज आपल्याला खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्या इमेजच्या थोडंसं पुढे असं प्रेस करायचं आहे आणि ती इमेज आपल्याला सॉन्गच्या वरती सेट करायची आहे. इथे अशी आपण सेट करून घेऊया. त्याच्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे, ब्लीडिंग अँड ऑपेसिटीवरती जायचं आहे आणि याची जी ऑपेसिटी आहे ती बरोबर इथून 15 ठेवून घ्यायची आहे. ऑपेसिटी 15 ठेवल्यानंतर ती तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. त्याच्यानंतर काय करायचं, पुन्हा आपण 14.26 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे. इथून पुढे आपल्याला आता इमेजेस ॲड करायचे आहेत रेग्युलर. तर इथे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. आपली सेकंडवाली इमेज इथे ॲड करायची आहे. थ्री डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज आपल्याला इथून ट्रिम करायची आहे. अशाच प्रकारे शेवटपर्यंत इमेजेस ॲड करायचे आहेत. जिथे डबल बीट दिलेले आहेत तिथं कसे ॲड करायचे आहेत, तर डबल बीटची मागची जी बीट आहे त्या बीटवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि इमेज आपली ॲड करायची आहे. इमेज ॲड केल्यानंतर थ्री डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे. त्याच्या लगतची जी बीट आहे ती सोडायची आहे, जवळची बीट सोडायची आणि नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज आपल्याला इथून ट्रिम करायची आहे. त्याच्यानंतर इथे सुद्धा डबल बीट आहे, तर इथे कशी ॲड करणार, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे, इमेज ॲड करायची, थ्री डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि इथून एक जवळची बीट आहे ती सोडायची. त्याच्यानंतर काय करायचं आहे आणि पुढची जी इमेज आहे आपली इथून आपली इमेज आहे तर ट्रिम करायची, जवळची जी बीट आहे ती सोडायची आणि पुढच्या बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज आपल्याला इथून ट्रिम करायची. तर अशाच प्रकारे शेवटपर्यंत सगळ्या इमेजेस ॲड करायचे आहेत. तर मी सगळ्या इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भाऊ, अशा प्रकारे आपण 2 बीटच्यामध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत. इमेजेस ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि मटेरियलमध्ये तुम्हाला बॉर्डर भेटून जाईल, ते आपल्याला इथे ॲड करायचे आहे. बॉर्डर ॲड केल्यानंतर थ्री डॉटवरती जाऊन स्ट्रेट टू कंपोजिट एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही बॉर्डर आपल्याला खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्ही आपल्या इमेजेस जे ॲड केलेत त्यांना आता इफेक्ट देऊन घ्यायचे आहेत. तर त्यासाठी तुम्ही अलर्ट मोशनमध्ये आपला शेक इफेक्टचा जो प्रोजेक्ट आहे तो इम्पोर्ट करायचा आहे, ज्याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल. तर इथून काय करायचं, आपला इफेक्ट नंबर 2 सुरुवातीला कॉपी करायचं आहे. इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि जिथे जिथे मी तुम्हाला डबल बीट दिले
इथे डबल बीट दिलेले आहे. तर याच्या पुढची जी इमेज आहे इथे आपली डबल बीट आहे. तर या इमेजला काय करायचं आहे, आपला जो इफेक्ट नंबर 2 आहे तो पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथे लगेच डबल बीट आहे, तर इथल्या इमेजला आपला इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा. त्याच्यानंतर इथे डबल बीट आहे तर इथे करायचे. त्याच्यानंतर पुढे पण डबल बीट आहे तर त्याच्या पुढच्या इमेजला करायचं. तर अशा प्रकारे काय करायचं आहे, जिथे जिथे मी तुम्हाला डबल बीट दिलेले तिथे तिथे काय करायचं आहे, तिथल्या इमेजेसला आपल्याला आपला इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपला इफेक्ट नंबर 1 कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि आता जेवढे इमेजेस राहिलेले आहेत त्या सगळ्या इमेजेसला काय करायचं आहे, आपला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचं आहे. तर भावनो अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय. व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या व्हिडिओतून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर भावनो भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.